वेलकम फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो, मी रंजना's कॅम्पेन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी म्हणून माता अन्नपूर्णाची पूजा केली जाते। यामुळेच अनेक जणांच्या घरी माता अन्नपूर्णेची मूर्ती किंवा त्यांचे चित्र ठेवलं जातं। जिने वाढलेल्या भिक्षांमुळे स्वतः शिव आणि त्यांचा विश्व संसार सुद्धा तृप्त होतो, परिपूर्ण होतो, अशी ती आदिशक्ती अन्नपूर्णा या नावाने प्रसिद्ध झाली। हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला विशेष असं महत्त्व प्राप्त झालं आहे। अशातच अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते। दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते। ही तिथी माता पार्वतीला समर्पित आहे। एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला, तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता। यावर्षी अन्नपूर्णा जयंती 15 डिसेंबर 2025 रोजी रविवारी येत आहे। या दिवशी माता अन्नपूर्णेची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्न, पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही। आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा मातेला विशेष असं स्थान आहे। अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते। देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते। आपल्याकडे बघा, लग्न झाल्यानंतर सुद्धा मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे। याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या घरामध्ये जाते ते घर नेहमी धन आणि धान्याने भरून राहते। त्या घरामध्ये धन आणि धान्याची संपन्नता राहते। त्यासाठी मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते। ज्या घरामध्ये माता अन्नपूर्णाची देवीची पूजा केली जाते त्या घरामध्ये धान्याचा किंवा धनाचा कधीही तुटवडा भासत नाही। घरामध्ये माता अन्नपूर्णा असणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। मात्र घरात सुख आणि समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये देवघरामध्ये कसा ठेवावा किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवावी की गव्हामध्ये ठेवावी, तांदळामध्ये ठेवली असेल तर ते तांदूळ कधी बदलावे, अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे तर ती खरेदी करताना कधी करावी किंवा कशी मूर्ती खरेदी करावी, जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीची स्थापना कशी करावी, अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर घरात असेल तर कोणत्या चुका आपण करायच्या नाहीत। आपण फक्त घरामध्ये मूर्ती ठेवून भागत नाही तर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद जर राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर काही चुका आपण चुकून देखील करू नये, अशी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेजारील बेल आयकॉनही दाबा, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही। अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधी खरेदी करावी असा प्रश्न देखील मनामध्ये येतो किंवा त्याची स्थापना कधी करावी। तर बघा, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची खरेदी आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची जयंती असते त्या दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं। यावेळेस तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही एखाद्या मंगळवारी किंवा एखाद्या शुक्रवारी देखील अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करून घरामध्ये आणू शकता। किंवा जसं गुरुपुष्यामृत योग असेल किंवा आता गुढीपाडवा देखील येईल, चैत्रपाडवा, त्यावेळेस देखील तुम्ही खरेदी केलं तरी सुद्धा चालेल किंवा अक्षय तृतीयेला खरेदी केलं तरी सुद्धा चालेल। मूर्ती कोणत्या धातूची खरेदी करावी, तर मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची खरेदी करू शकता, जसं की चांदीची किंवा पितळेची किंवा पंचधातूची मूर्ती देखील तुम्ही खरेदी करू शकता। तर मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर आपण त्याची स्थापना कशी करायची, मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर मूर्तीला प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा व त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालावा, नंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा, नंतर एखाद्या पाटावर किंवा चौरंगावरती अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर स्थापना करायची आहे। त्यासाठी काय करायचं, आता मार्गशीर्ष पौर्णिमा आहे तर त्या दिवशी देखील तुम्हाला अशाच पद्धतीने पूजा करायची आहे। तुमच्या घरामध्ये जर मूर्ती असेल किंवा तुम्ही नवीन खरेदी करून आणली असेल तरी सुद्धा असंच करायचं। पहिल्यांदा गणपतीची स्थापना करायची, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी स्वयंपाकघरामध्ये पूजा करा, थोडा वेळच ठेवायचा, अगदी अर्धा ते 1 तास तुम्ही ही मूर्ती स्वयंपाकघरामध्ये ठेवा आणि त्यानंतर ही जी मूर्ती आहे तर ती तुम्ही उचलून देवघरामध्ये ठेवायची आहे। सर्वात आधी स्वयंपाकघर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे, म्हणजे रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही
पहिल्यांदा गणपती बाप्पांना अभिषेक करायचा। सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा, त्यानंतर माता अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती अभिषेक केलेला आहे। त्यानंतर चौरंगावरती लाल किंवा पिवळं वस्त्र अंतरायचं, त्यावरती आपण एक प्लेट ठेवलेली आहे, त्यामध्ये धान्य भरलेलं आहे। तर नेहमी तांदूळच भरावं, पुढे मी सांगणारच आहे। आणि तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली, हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या, फूल वाहिल्या, कापसाचं वस्त्र वाहिलं, अशी आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करून घेतली, निरांजन ओवाळून घेतलं। त्यानंतर स्टोची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। स्टोची पूजा करत असताना 5 हळदी कुंकवाचे बोटे उठवा किंवा ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे। आणि त्यानंतर आपण स्वस्तिक या चिन्हावरती देखील हळदी कुंकू, स्टोला देखील हळदी कुंकू अक्षदा फूल वाहायचं, निरांजनाने ओवाळून घ्यायचं, अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं। अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना नेहमी तांदळामध्ये करावी। अन्नपूर्णा मातेची जेव्हा तुम्ही खरेदी कराल तेव्हा ती तांब्याची किंवा पितळेची एखादी प्लेट देखील तुम्ही खरेदी करावी, कारण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदळामध्ये स्थापित केली जाते, धान्यामध्ये ठेवली जाते। त्यासाठी प्लेट देखील तुम्ही खरेदी करून आणा किंवा तुम्ही वाटीमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल, पण शक्यतो स्टीलचं भांडं वापरू नये। तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापित करणं खूप शुभ मानलं जातं, कारण की तांदळाचा रंग हा पांढरा असतो आणि पांढऱ्या रंगाचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो। त्यामुळे तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर ठेवली तर नक्कीच त्याचं शुभ फळ आपल्याला प्राप्त होत असतं। आपले जे ग्रह दोष आहे तर ते देखील दूर होतात आणि घरामध्ये धन आणि धान्याची बरकत राहते। त्यासाठी तांदळामध्ये मूर्ती ठेवा। तांदळामध्ये मूर्ती ठेवत असताना कोणत्या चुका करायच्या नाहीत, तर बघा, मूर्ती तांदळामध्ये ठेवत असताना तांदूळ हे अखंड असावेत, तांदूळ हे कुठेही खंडित झालेले असू नयेत, तुटलेले फुटलेले तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत। तसेच अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते तर त्या पळीमध्ये देखील तांदळाचे 2-4 दाणे आपल्याला नक्कीच ठेवायचे आहेत, तर ती पळी कधीही रिकामी ठेवू नये, ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा। बरेच जण अशा चुका करतात की पळी रिकामी जर ठेवली तर त्या घरामध्ये दोष लागू शकतात, घरामध्ये सुख शांती समाधान नाहीसं होतं। तर यासाठी तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरामध्ये स्थापित करायची आहे। अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरामध्ये स्थापित केल्यानंतर दररोज तिची पूजा करावी। रोज देवघरातली सर्व देवांची आपण जेव्हा पूजा करतो त्याचप्रमाणे अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करायची। आणि पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन हे आपल्याला अवश्य करायचं आहे आणि धान्य अर्पण देखील करायचं आहे। तर कुंकुमार्चन कसं करावं? कुंकुमार्चन ही अत्यंत प्रभावी सेवा आहे। तर बघा, कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे तर त्या मूर्तीवरती चिमूट चिमूट कुंकू घेऊन मातेच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत हे कुंकू व्हायचं आहे। याला कुंकुमार्चन असं म्हटलं जातं। यासाठी अंगठा अनामिका या बोटांचा वापर करून कुंकू जे आहे तर ते वाहिलं जातं। कुंकू वाहत असताना आपण देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे। तो मंत्र असा की अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्याच्या सिद्ध भिक्षान देहीच्च पार्वती। हा मंत्र तुम्हाला जमत नसेल तर ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही 99 मंत्राचा देखील जप करू शकता। मंत्र स्क्रीनवरती दिलेले आहे ते पाहून तुम्ही मंत्र जे आहे तर ते म्हणू शकता। तर कुंकू घ्यायचं आणि कुंकू चरणापासून ते मस्तकापर्यंत असं वाहत राहायचं। तर तुम्हाला जेवढा वेळ शक्य आहे, म्हणजे तुम्ही 11 वेळा 21 वेळा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही श्रीसूक्त म्हणून त्याच्यासोबत देखील केलं तरी देखील चालेल। कुंकुमार्चन केल्यानंतर हे जे कुंकू आहे तर मातेच्या चरणावरती वाहिलेलं तर ते जे कुंकू आहे तर ते एका डबीमध्ये आपल्याला साठवायचं आहे। आणि त्यानंतर हे जे कुंकू आहे यामध्ये सर्व शक्ती एकवटलेली असते। त्यासाठी आपण रोज सकाळी घरातील कुलस्त्रीने हे जे कुंकू आहे तर ते आपल्या कपाळी लावायचं। तुम्ही फरक बघू शकता, हे कुंकू जर आपण रोज कपाळी लावलं तर आपल्या बऱ्याचशा ज्या पीडा आहे तर त्या नाहीशा होतात, घरामध्ये बरकत येते, प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश येते। त्यासोबतच घरातील व्यक्तीने घराबाहेर जात असताना हे जे कुंकू आहे तर ते कपाळी लावल्यानंतर प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळत असतं। तर बघा, मी साठवलेले अशा प्रकारचे कुंकू आहे, जे मी कुंकुमार्चन करते ती एका डब्यामध्ये मी साठवून ठेवते। आणि त्यानंतर जेव्हा रोज मी कुंकू कपाळी लावते त्यासोबतच जेव्हा बाहेर जातो त्यावेळेस देखील हे कुंकू आपण कपाळावरती लावतो। म्हणजे कपाळावरती लावण्यासाठी आपल्याला हे कुंकू वापरायचं आहे, घरातील व्यक्तीनेच वापरावं। तुम्ही बाहेरच्या व्यक्तींना हे कुंकू देऊ नये। द्यायचं असेल तर आपल्या कुळामध्ये, म्हणजे आपल्या सासू सासरे दीर जावा या घरामध्ये तुम्ही ठेवू शकता। माहेरी हे कुंकू आपल्याला द्यायचं नाही, हा नियम देखील आपल्याला पाळायचा आहे। अशा प्रकारे कुंकुमार्चन करा, लवकरच तुम्हाला फरक दिसून येईल। तर हे कुंकुमार्चन अगोदर सांगितल्याप्रमाणे मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला तुम्ही करू शकता।
यानंतर आता आपण धान्य अर्पण कसं करावं तर ते पाहूया। तर धान्य अर्पण म्हणजे काय, तर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती थोडं थोडं धान्य आपल्याला अर्पण करायचं आहे। धान्य मातेच्या खांद्यापर्यंत येईल इतकं धान्य अर्पण करायचं आहे। धान्य अर्पण कधी करावं तर मंगळवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेला तुम्ही धान्य अर्पण करू शकता। शिवामूठ ज्याप्रमाणे वाहतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला मूर्तीवरती धान्य देखील अर्पण करायचं आहे। या विधीमुळे आपल्याला माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद प्राप्त होतो, घरावरती माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद राहतो। त्यामुळे घरामध्ये अन्नपूर्णा मातेची सेवा घडणं हे आपल्याला अन्नपूर्णा माता प्रसन्न होईल। अन्नपूर्णा मातेचं खरं स्थान हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतं। त्यासाठी प्रत्येक महिलेने आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवावं, कारण आपण अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्या स्वयंपाकघरातून आपल्याला मिळत असतो। त्यामुळेच आपलं घर हे धनधान्याने भरून राहत असतं। ज्या गृहिणीच्या डोक्यावरती अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये कधीच कशाचीही कमतरता भासत नाही। प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला स्वयंपाकघराची संपूर्ण स्वच्छता करून स्वयंपाकघराच्या भिंतीवरती ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक हे चिन्ह नक्की बनवायचं आहे। गॅस, शेगडी आणि स्वस्तिकची पूजा करून घ्यायची। हळदी कुंकू, फूल, अक्षदा वाहून पूजा करायची। मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा प्रत्येक पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेला समर्पित असा हा एक दिवा स्वयंपाकघरामध्ये नक्कीच लावायचा आहे। दिव्याची देखील पूजा करून घ्यायची, हळदी कुंकू, अक्षदा वाहून घ्यायचं। अन्नपूर्णा मातेला आपण जे तांदूळ अर्पण करतोय तर ते तांदूळ मातेच्या खांद्यापर्यंत येईल इतपत आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहे। ते किती वाहिले किंवा केवढे वाहिले हे आपण याचं मोजमाप करत बसायचं नाही। जोपर्यंत अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला जे धान्य आहे तर ते अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना या अगोदर सांगितलेला मंत्र अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्याच्या सिद्ध भिक्षां देहीच्च पार्वती या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे। तर ही सेवा तुम्ही नक्कीच करून पहा। धान्य अर्पण केलेले जे तांदूळ आहे तर ते नंतर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये रोज वापरण्यासाठी तांदूळ घ्यायचे। त्यातील थोडे तांदूळ आपण देवीच्या खाली आसनावरती ठेवायचे। उरलेले तांदूळ तुम्ही लगेच काढून 1-2 तासामध्ये काढून घेतलं तरी देखील चालेल। त्यानंतर आपण रोज अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीच्या खाली जे काही तांदूळ आपण ठेवतो तर ते तांदूळ कधी बदलावे तर मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही हे तांदूळ बदलू शकता। हे तांदूळ बदलत असताना त्यातील थोडेसे तांदूळ हे पक्ष्यांना खाऊ घालायचे, थोडे तांदूळ घरातील तांदळामध्ये मिक्स करायचे। असं केल्याने घरामध्ये भरभराट होते। किंवा हे जे तांदूळ आहे तर ते तुम्ही गायला खाऊ घालू शकता किंवा त्या तांदूळाचा भात बनवून गायला खाऊ घातला तरी सुद्धा चालेल, परंतु हे तांदूळ वाया जाणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। कुंकुमार्चनामुळे तांदूळ खराब झाले असतील तर तुम्ही हे तांदूळ आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता। यानंतरचा प्रश्न असा, अन्नपूर्णा मातेची मूर्ती ती आपण देवघरामध्ये कुठे ठेवावी? अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती नेहमी शिवलिंगाच्या शेजारी ठेवायची आहे, कारण की अन्नपूर्णा माता ही भगवान शिवांची पत्नी आहे, माता पार्वतीचा अवतार आहे। त्यामुळे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही शिवलिंगा शेजारीच असावी। शिवलिंगाच्या डाव्या बाजूस आणि आपल्या उजव्या बाजूस अशी ही मूर्ती आपल्याला ठेवायची आहे। असे केल्याने अन्नपूर्णा मातेची आपल्या घरावरती अखंड कृपा राहते, घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदते। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल मी शिवलिंगाच्या शेजारी ही मूर्ती ठेवलेली आहे। तर माता लक्ष्मीची देखील कृपा आपल्या घरावरती राहते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदते। घरी आलेल्या अतिथींचा छान आदरपूर्वक सन्मान करावा, असं केल्याने देखील माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची ओटी देखील तुम्ही भरू शकता आणि त्यानंतर ती ओटी तुम्ही स्वतः घरामध्ये वापरू शकता। या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला अन्नपूर्णा मातेविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला, योग्य वाटला तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। जय अन्नपूर्णा माता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।